धुळे ते पारोळा या महामार्गावर असलेले मुक्टी येथील स्वयंभू केदारेश्वर महाकाल महादेव मंदिर महाशिवरात्रीनिमित्त भक्तीच्या महासागरात बुडालेले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। हर हर महादेव जय महाकालच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला असून पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे। महाशिवरात्रीच्या निमित्ताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले होते। दिनांक 13 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजेपासून त्रिदेव पूजनाला सुरुवात करण्यात आली। दिनांक 14 फेब्रुवारी रोजी कालध्वज मिरवणूक काढण्यात येऊन परिसर भक्तिमय करण्यात आला। तर दिनांक 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीनिमित्त पालखी यात्रा सायंकाळी 4 वाजता व रात्री 7 वाजता 51 महायज्ञाचे आयोजन करण्यात आले। या धार्मिक सोहळ्यामुळे मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी उसळली होती। फक्त मुक्टी परिसरातूनच नव्हे तर धुळे शहरासह परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली। पहाटेपासूनच मंदिरात पूजा, अभिषेक आणि अर्चनेसाठी भाविकांच्या रांगा लागलेल्या दिसून आल्या। या सर्व कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी मंदिराचे विश्वस्त पुजारी व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले। स्वयंभू केदारेश्वर महाकाल महादेव मंदिर हे परिसरातील नव्हे तर संपूर्ण धुळे जिल्ह्यातील भाविकांसाठी श्रद्धेचे प्रमुख केंद्र बनले आहे। महाशिवरात्रीनिमित्त साकारलेले हे भक्तिमय वातावरण भाविकांच्या मनाला स्पर्श करणारे ठरत आहे। नमस्कार, राजेंद्र सैंदाने सुरत नागपूर महाराष्ट्रात असलेले धुळे जिल्ह्यातील रहिवासी असून महाशिवरात्रीनिमित्त येथील श्रद्धेचे केंद्र असलेले स्वयंभू श्री केदारेश्वर महाकाल मंदिर येथे आलेलो आहे। तरी हजारो भाविक धुळे जिल्ह्यातील प्रचंड उपस्थितीने महाराजांच्या दर्शनासाठी येथे आलेले आहेत। तरी आपण पाहू शकता करवंद येथे महाशिवरात्री निमित्ताने भक्तिभावाने ओसंडून वाहणारा सोहळा पार पडला। गावकऱ्यांच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। महादेवाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता। भाविकांनी महादेवासह 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतले। तसेच ऐतिहासिक गोरक्षनाथ मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती। पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली। सकाळपासूनच मंदिर परिसरात रांगा लागल्या होत्या। महाशिवरात्रीचा उत्सव शांतता व शिस्तीत पार पडला। ग्रामस्थ व स्वयंसेवकांनी व्यवस्थापनात मोलाची भूमिका बजावली। महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला। 12 ज्योतिर्लिंग व गोरक्षनाथ मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व भाविकांना आकर्षित करते। परिसरात भक्तीचा अनोखा मेळा पाहायला मिळाला। हर हर महादेवच्या गजरात वातावरण दुमदुमले। संपूर्ण दिवस धार्मिक कार्यक्रमांनी रंगला होता। करवंदची महाशिवरात्री भाविकांच्या स्मरणात राहणारी ठरली। महाशिवरात्रीनिमित्त साक्री तालुक्यातील श्री क्षेत्र नागाई माता मंदिर परिसरात भक्तांची प्रचंड गर्दी उसळली। साक्री तालुक्यासह नंदुरबार, नाशिक आणि गुजरात राज्यातून हजारो भाविकांनी उपस्थित राहत शिवदर्शन घेतले। मंदिर परिसरात यात्रेचे स्वरूप निर्माण झाले होते। भाविकांसाठी फराळ, फळे आणि फिल्टर पाण्याची मोफत व्यवस्था करण्यात आली होती। मंदिरासमोरील प्रांगणात प्रसाद, पूजेचे साहित्य, खेळणी, उपवासाचे पदार्थ, फळे व विविध वस्तूंची दुकाने सजली होती। सुरक्षा व्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। मात्र मंदिरापासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर वाहतुकीची मोठी कोंडी झाल्याने महिला व बालकांना पायी चालताना त्रास सहन करावा लागला। भाविकांनी प्रशासनाने कायमस्वरूपी वाहतूक नियोजन करावे अशी मागणी केली। दरम्यान प्रहार संघटना पदाधिकाऱ्यांनी मालपूर कासारे मार्गावरील काटेरी झुडपांची साफसफाई करून भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पुढाकार घेतला। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहकार्याने जेसीबीच्या मदतीने रस्ता मोकळा करण्यात आला। यावेळी महंत बाबाजी यांच्या हस्ते संबंधित अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। वेळीच उपाययोजना झाल्याने नागाई माता यात्रा उत्सवात आणि भक्तिमय वातावरणात पार पडत असून भाविकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसून येत आहे। धुळे तालुक्यातील निमगुळ गावात दरवर्षीप्रमाणे कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। या कीर्तन सप्ताहाच्या समारोप दिवशी सामाजिक जाणीव जपणारा उपक्रम राबवण्यात आला। बालविवाह मुक्त भारत अभियान अंतर्गत विशेष जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला। या उपक्रमामध्ये महिलांना केंद्रस्थानी ठेवून मार्गदर्शन करण्यात आले। सामाजिक कार्यकर्ते दिलीप खिवसरा यांनी उपस्थितांना संबोधित केले।
बालविवाह ही आपल्या समाजातील अत्यंत गंभीर व हानिकारक प्रथा असल्याचे त्यांनी सांगितले. तर आज आपण सामाजिक कार्यक्रम करत आहोत. बालविवाह मुक्त भारत अभियान हे सरकार मोठ्या प्रमाणात राबवत असतं. हा उद्देश राबवण्याचा उद्देश हाच आहे की कोणी बालविवाह करू नये. जर आपल्या मुलीचं वय 18 वर्षाच्या आत असेल आणि मुलाचं वय 21 वर्षाच्या आत असेल तर त्याला बालविवाह म्हणतात. बालविवाहाचे खूप दुष्परिणाम असतात आणि ते समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. बालविवाहामुळे मुला आणि मुलींना आपल्याला शिक्षणाचा अभाव होतो. बऱ्याच वेळेला बरेच प्रसंग येत असतात. आर्थिक, शारीरिक आणि मानसिक त्रास होत असतो आणि असे बरेच दुष्परिणाम होत असतात आणि हे दुष्परिणाम होऊ नये यासाठी बालविवाह मुक्त भारत अभियान आज आम्ही निंबू गावी एक कार्यक्रम करत असताना महिलांना जनजागृती करत आहेत आणि महिलांनी सुद्धा आपल्या पाल्याचा विवाह बालविवाह कोणी करू नये हा उद्देश यामागे आहे. आणि त्यांनी अत्यंत व्यस्त समय असताना महिलांनी मला वेळ दिला त्याबद्दल महिलांचे सुद्धा मी आभार मानतो आणि कार्यक्रमाचे जे संयोजक आहेत त्यांनी सुद्धा मला वेळ दिला. ही जनजागृती करण्यासाठी त्यांचे सुद्धा आभार मानतो आणि अशा रीतीने आपल्या गावाचा आपण विवेकाचा आवाज बुलंद करूया. प्रत्येक उपक्रम आणि विवेकशील आपण करूया. पुण्याच्या महिलांचा आभार मानतो आणि थांबतो. बालविवाहामुळे मुलींच्या आयुष्यावर मोठा परिणाम होतो तसेच समाजाच्या सर्वांगीण विकासावरही त्याचा विपरीत परिणाम होतो. अल्पवयात विवाह झाल्यामुळे मुलींना शिक्षण पूर्ण करण्याची संधी मिळत नाही. मुलींचे शरीर पूर्णपणे विकसित न झालेल्या वयात विवाह लावला जातो. यामुळे अल्पवयात गर्भधारणा व प्रसूतीचा धोका वाढतो. प्रसूतीदरम्यान अपघात होण्याची शक्यता अधिक असते. हाय ब्लड प्रेशर व ॲनिमिया यासारख्या आजारांचा धोका निर्माण होतो. यामुळे मुलींच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होतो. बालविवाहामुळे मुलांनाही शिक्षणापासून वंचित राहावे लागते. लहान वयात मोठ्या जबाबदाऱ्या पेलाव्या लागतात. याचा मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. बालविवाह ही केवळ कौटुंबिक नव्हे तर सामाजिक समस्या आहे. ती रोखण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढे येणे गरजेचे आहे. पालकांनी मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य द्यावे असे आवाहन करण्यात आले. कायदेशीर वयापूर्वी विवाह करणे गुन्हा असल्याचे सांगण्यात आले. बालविवाह रोखण्यासाठी महिलांची भूमिका महत्त्वाची असल्याचे नमूद करण्यात आले. मुलांना शिक्षण, आरोग्य व सुरक्षित भविष्य देणे आपले कर्तव्य आहे. समृद्ध व सक्षम समाज घडवण्यासाठी बालविवाह थांबवणे आवश्यक आहे. या जनजागृती कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महिलांनी प्रश्न विचारून मार्गदर्शनाचा लाभ घेतला. यावेळी विविध सामाजिक कार्यकर्तेही उपस्थित होते. ग्रामस्थांनी बालविवाह रोखण्याची शपथ घेतली. कीर्तन सप्ताहातून सामाजिक संदेश देण्यात यश आले. निमगुळ गावाने सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला.